मित्र आज मी माझ्या आयुष्याची चित्रकथा सांगणार आहे. मला नक्की आठवत नाही, पण साधारण वयाच्या 14व्या वर्षी मला शारीरिक भावना जाणवू लागल्या. शरीरात उलथापालथ होत होती आणि मनात एक अनामिक ओढ दाटू लागली. स्वप्नात मला कोणीतरी येऊन चुरगळून जायचा. ते क्षणिक सुख मला जागेपणी यावे असे मनोमनी वाटू लागले. मी आतून चेतू लागले. दिवसा रात्री उरात काहूर माजू लागले. माझे नटणं मुरडणे आरशात पाने वाढू लागले. कोणीतरी मला खुणावत आहे असा सारखा भास व्हायचा. कोणीतरी मला साथ घालत आहे सारखे वाटायचे. रात्री पुन्हा कोणीतरी अर्धांग पुरुष येऊन शरीराचा चोळामाळा करायचा. आता हे रात्रीचे 4-5 दिवसातून एकदा तरी व्हायचे. हे सुख मी शोधत होते. आज ते अवचित ओंदळीत मोठी पडावेत. मलाही ते हवे हवे वाटायचे. अनामिक सुख खरेच हाती गवसले का? माझी नजर या सुखाच्या शोधात भटकत असायची. कोण हे स्वर्गसुख आपल्या ओंजळीत टाकली बरं? माझा शोध सुरू झाला आणि शेजारी माझ्याच घराशेजारी संजय मला गवसला. जी श्री या धनाच्या शोधात आपले अख्खे आयुष्य वेचत ते सुख मला वयाच्या 14व्या वर्षी मिळाले. खरं तर मी खूप भाग्यवान. कधी मी त्याच्या मिठीत सामावेल मला कळलंच नाही. शेजारी आमच्या काकांच्या घरात दुपारी कोणी नसायचं. मी याचाच फायदा घेऊन संजयला बोलवू लागले. संजय हा असा पुरुष ज्याने मला तृप्त केले. यवनाच्या सुरुवातीला हा अमूल्य ठेवा संजयने मला बहाल केला होता. ज्याने मला हे सारे दिले तो माझा संजय. केवळ सुखच नाही, सुखाची बरसात केली त्याने माझ्या शरीरावर असंख्य वेळा. मला एकांतात गाठून शरीराचा चोळामोळा केला. ज्यासाठी माणसाचा जन्म असतो ते मला अलगद मिळाले होते. किती वेळा उपभोग घ्यावा या स्वर्गीय सुखाचा, किती जपावे असे सारखे वाटायचे. हे गवसलेले मोती मी ओंजळीत पाहत होते. मला ते रोज हवे हवे वाटू लागले. पण कुठे मिठाचा खडा पडला आणि नको त्या अवस्थेत मी रंगेहात सापडलो. शेजारी राहत असलेल्या अरुण नानाने मला आणि संजयला नग्न पाहिले. तृप्तीचा डेकर येण्याआधीच भरलेले ताट पुढ्यातून कोणी काढून न्यावे मी जेवण करणाऱ्या हिरमुसला व्हावा असे माझे झाले होते. आता आईला माहिती झाले तर? या शंकेने माझी अख्खी रात्र गेली. कारण माझी आई संस्कारित, पण मुलगी वयात आली की संस्कार कुठे उडत जातात हेच कळत नाही. आता मला पुरुषाची सवयच लागली होती. कामपूर्ती हेच माझे व्यसन झाले होते. संजयच्या वीराने मी असहाय्य झाले. मला तो कधी भेटतो म्हणून मी असुसलेली झाली होती. मग असाच संजयचा निरोप आला. ओढ्यावर भेट. मी धुणं घेऊन एकटी जायची. तो मला कवेत घेऊन मनसोक्त बिलगायचा. शरीराचा चोळामोळा करून तो निघून जायचा. पुन्हा दुसऱ्या दिवशी भेट व्हायची. मला तर मिलनाचे वेळ लागले होते आणि संजयला माझे व्यसन. तो मला फार आवडायचा. त्याच्यासारखा दुसरा पुरुष मी पाहिला नाही. नंतर असंख्य येऊन गेले, पण संजयची सर कोणालाच आले नाही. तो पहिला पुरुष ज्याने माझे कमावरे लुटले. पुढे आमच्या गुरांच्या गोठ्यात चोरून मी संजयला भेटायला जायची. तो बोलवली तिथं माझी जाण्याची तयारी असायची. त्याच्याकडून लुटावं असं वाटायचं. तो मजेसाठी असुसलेला असायचा. मला तेच हवे होते. दिवस आनंदात जात होते. अगदी कापुरासारखे भरभरून उडून जात होते. माझी भूक वाढली होती. सारखं एकच पदार्थ खाऊन वीट यावा, त्याची सिसाटी यावी, तसंच संजयबद्दल वाटू लागले. मी दुसरा चेहरा शोधू लागले. माझ्या कामयानी शोध सुरू झाला. नजर पुन्हा कोणाला तरी शोधू लागले. मला दुसरा संजय हवा होता. राजा ययाती मला माझ्यात दिसू लागला. मी कामातूर झाले, बेचैन झाले. संजयच्या संगीतात 5-6 वर्ष कशी गेली ते कळलंच नाही. गेली ती सारी वर्ष मस्तीत गेली होती. अशाच वेळी आमच्या शेजारी राहुल
नावाचा 16-17 वयाचा तरुण पाहुणा म्हणून राहायला आला होता. वयाने 1-2 वर्षांनी लहान होता, पण मला तो आवडू लागला. त्याचा राजबिंडा चेहरा मला हवा-हवासा वाटू लागला. त्याने येणे आमच्याकडे सुरू झाले. ओळख वाढली, परिचय दृढ झाला. एकदा दिवशी घरात कोणीच नव्हते. राहुलने मला विचारले, "तू मला आवडतेस?" मी त्याला तसंच म्हटले. झाले. त्याने मला मिठीत घेतले. आहा! अशी उबदार मिठी. घरात कुणीच नव्हते. कपड्यांनी बंधन सैल झाले. अवचित सुखाची पुन्हा बरसात झाली. आता तो आई घराबाहेर पडली की येऊन मला मिठीत घेऊ लागला. ओंजळीत मोत्यांची बरसात होऊ लागली. किती मोती वेचावी, मी हरवून जायची. राहुल दुसरा पुरुष, मला सुख बहाल करणारा. संजयपेक्षा तो सरस वाटू लागला. आयुष्याचा जोडीदार असाच हवा म्हणून वाटू लागला. पण याची कुणकुण माझ्या छोट्या बहिणीला लागली. मला राहुलने एक छानसे ग्रीटिंग आणले होते. ते तिच्या हाती पडले. पण तिला आमची ही रासलीला मान्य होती. बरे झाले. नाहीतर राहुल पण हातातून गेला असता. मी त्याला नाही सोडू इच्छिते. राहुलबरोबर लग्न करावे असे सारखे वाटायचे. पण तो उपभोगून झाला होता. मला जुन्यात जास्त रस नाही. रोज नवे हवे. कधी राहुल तर कधी संजय. ते सांगितलेले तिथं माझी जायची तयारी असायची. मी यायला काहीही थाप मारून बाहेर पडत असायची. मला हवे ते पदरातून पाडून घ्यायची. दिवस कापुरासारखे भरभरून उडून गेलेली. 10वी पास झाली. कॉलेजात जाऊ लागले. तेथे माझे सौंदर्य खूपच चाहते होते. या दरम्यान मी शिक्षण घेण्यासाठी मामाकडे राहू लागले. येथे एक नवा सवंगडी भेटला. राजा दिसायला काही खास नाही, पण मला तो हवा-हवासा वाटू लागला. मामाचे घर म्हणजे शांत जंगलातील संकेत स्थळ. जणू मनात वाटायचे, राहुल असा आला तर काय मजा येईल ना. संजयने तरी यावे, पण काही हाती आले नाही. मी कामसुखाला चटावलेली नवयुवती. एक दिवस राजाने मला मिठीत घातले, पण कुणी येईल म्हणून मी मिठी सोडवली. त्याचा तो पुरुषी स्पर्श मला वेडावून गेला. मग दुसऱ्या दिवशी घरात कुणीच नव्हते. राज ही संधी पाहत होता. तो लगेचच घरी आला आणि मग आमची कामक्रीडा सुरू झाली. मिठी सैल झाली तेव्हा मी भानावर आली. आता डोळ्यात फक्त आणि फक्त राजा येत होता. राजा माझ्या दिलावर राज करणारा तिसरा पुरुष. 3 जण आयुष्यात आले. तिघांनी भरभरून दिले. कदाचित ती त्यांची पण गरज असेल. पण संजय, माझे पहिलं प्रेम, तो मला विसरू शकत नाही. तो मामाकडे कधी कॉलेजमध्ये गुपचूप भेटायला यायचा. तो बोलला तरी बरे वाटायचे, पण भेटीत तृप्ती नसायची. काहीतरी हरवल्यासारखे वाटायचे. त्याने मिठीत घ्यावे, थोडे चुरगणावे आणि तो क्षण आठवड्यात झोपी जावे. माझी त्याच्याबरोबर कुठे पण जायची तयारी असायची. एक दिवस त्याने मला एकांतात जंगलात नेले होते. आयुष्याचे सोने केले होते. कसे 2 वर्षे गेली मलाच कळले नाही. आता मी परीक्षा देऊन घरी आली आणि पुन्हा संजय नि मी. संजय एकांतात, कधी ओढ्यावर तर कधी गुरांच्या कोठ्यात तर कधी नानांच्या मोकळ्या घरात. बस संजय नि मी. जगात कुणी नाही असे वाटायचे. घरी आईला कुणकुण लागली, पण मोज पत्ता उलट केला. तो संजय माझ्या मागे लागला आहे. मी त्याला भावसुद्धा देत नाही, पण तरीसुद्धा मी आईचा डोळा चुकवून कधीतरी स्वर्गीय सुख पदरात पाडून घ्यायची. आता घरात माझी लग्नाची चर्चा सुरू झाली. मुले पाहून जात होती. मी मनातून घाबरून गेली. आमच्या होणाऱ्या नवऱ्याला आपल्या शरीर संबंधाची कल्पना आली तर मस्ती गेली. पण ज्याच्यासाठी हे राखायचे असते त्याला हे पहिलेपण अनुभवायला नाही मिळणार. तो या गोष्टीपासून दूर राहील. पुरुष या बाबतीत खूपच आडवे असतात. आपली बायको फक्त आणि फक्त कायमची आपली हवी. ती नजर दुसऱ्याची क्षणभराची जरी झाली तर ते आपल्या बायकोला मनापासून कधीच स्वीकारत नाही. आयुष्यभर ते त्या स्त्रीबरोबर नफरत करतात.
कोणत्याही क्षणी ते तिला माफ करत नाही आणि ती स्त्री आयुष्यभर खऱ्या प्रेमाची पारखी राहते. अनंत कल्पनेने मनात माझ्या काहूर माजले, पण वासना कुणाला कधीच स्वस्थ बसू देत नाही. माझेही तसेच झाले होते. मला दुःख वाटले ते संजय राहुल राजासारखे माझे सुखाचे सोबती सोडून जावे लागणार होते. ते आपली की सुखाची बरसात करायचे आणि जी वेळ येऊ नये असे वाटायचे ती वेळ आली. माझे लग्न एका सर्वसाधारण असणाऱ्या तरुणाबरोबर जमले. मला तो कोणत्याही बाबतीत आवडत नव्हता, पण सरकारी नोकरी होती एवढीच एक जमेची बाजू. ना दिसायला चांगला ना रूप माझ्यापेक्षा सर्वसाधारण. मी म्हणजे सौंदर्य, मी म्हणजे तारुण्य, मी म्हणजे बहार, तो म्हणजे नुसता बोर. असो, आईने ठरवले म्हणून गुमान इतर मुलींसारखी मी गुमानमान तुकवली झाली. एकदा लग्न. मुलगा खुश होता. त्याला माझ्यासारखी सुंदर बायको मिळाली होती. आता वेळ आली होती मधुचंद्राची. तो फार बेचैन होता. दिवे मंद झाले. बोलता बोलता तो जवळ आला, पण मला हे बिलकुल नवीन होते. तो खूप भाविक झाला होता. मी हेसू खूप उगले होते. नवीन ते काय कपडे उतरले गेले, मनाची दार उघडली गेली, श्वासात श्वास मिसळून गेले, हृदयाची धडधड वाढली आणि शरीर शांत झाले. मी विचार करू लागले, आपण हे सारे अगोदर मिळून काय मिळवले? आज हे मिळणारच होते. 2 दिवसात मी माहेरी आले. विचारात गळून गेले. मनात वादळ तयार झाले. संजय राहुल मागे पडले. राजा मागे पडला. पुन्हा सासरी आले. रात्री नवऱ्याने मिठीत घेतले. तो स्वतःला सावरू शकला नाही. त्याने सूप उपगोपले. मला मात्र ते घेता आले नाही. माझ्याकडून नकळत प्रतिसाद हवा तेवढा मिळत नव्हता. कदाचित तो नाराज झाला असावा. पण जे मी मिळवलेले ते योग्य वेळी आणि हवं तेव्हा, त्याच्या बाबतीत खूपच उशीर झाला होता. मी संजयला विसरू शकत नव्हते. राहुल तर यारच होता. राजा उचित सापडलेले धन होते. हा ठेवा मी माझ्या अंतिम क्षणापर्यंत जपणार आहे. नवरा नोकरीनिमित्त बाहेर असायचा. मला ते गतकाळातले क्षण हवे होते. तो राहुल संजय राजाचे अमूल्य क्षण दिले ते जुंपायचे होते. नवरा फक्त नावाने पुरता होता. मी मंगळसूत्र फक्त नावापुरते बांधले होते. खरा अर्थात वेगळी माणसं होती. मी ऐकले, अवजा पुरुष एखाद्या स्त्रीला तिच्या इच्छेने विवस्त्र पाहतो. आपल्या जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्या आणि आपलाच राहतो. मला विवस्त्र प्रथम पाहणारा संजय, नंतर मला ज्याने नखशिंकात विवस्त्र पहिली तो राहुल. हे 2 पुरुष मी कधी विसरू शकणार नाही. घरी एकटी असायची, कंटाळा यायचा, पण जेवढ गोड आठवणी होता त्या सोबत करायच्या. नवरा दूरदेशी नाही तरी त्याला आठवण्यासारखं त्याकडे काय होते? कधीतरी त्याने मला एकदा विचारले होते, तू कुणासोबत जोडली गेली होती का? पण मी त्याला त्याची शपथ घेऊन निरुत्तर केले. पण शेवटी त्याला माझ्याविषयी कायम वाटत राहिले, मी लुटलेली स्त्री आहे. आता नवऱ्याच्या मनातून मी पार उतरलेली होती. कारण मी होती तशी. मला बाहेरची सवय होती. नवीन तेवत मला रस होता. रोज नवं हवं असे वाटत होते. पण ते आता वरील होते. चालले होते. मला संजय राहुल कधी भेटतात असे झाले होते. मी माहेरी जायला नेहमी आतुर असते. तिथे संजय माझी वाट पाहायचा. मी गेली की तो मला एकदा तरी मिठीत घेतोच. ही दौलत मला 6-7 महिने पुरायची. अधूनमधून राहुल पण यायचा. मी तृप्त व्हायची. नवऱ्याला माझा दाट संशय यायचा, पण तो बोलत नसायचा. मला आठवत नाही त्याने कधी मला मनापासून जवळ घेतले आहे. तो जवळ यायचा, फक्त मला ओरबाडून घ्यायचा. बाकी सारे पुरुष
सारखेच राहुल आणि संजय काय फक्त त्यांना स्त्रिया फक्त उपभोग घ्यावा म्हणून हव्या असतात, बाकी काही नाही. प्रेम एक गोंडस नाव या सगळ्याच्या प्रकरणाच्या दिले की झाले. तसा नवरा मला कोणत्याही बाजूने आवडत नव्हता. आईने ठरवले म्हणून लग्न केले. आज 6 महिने उलटून गेले, पण ना राहुल, ना संजय, ना राजा, ना नवरा जवळ आला होता. नवऱ्याने माझ्यावर बहिष्कार टाकला होता. या 6 महिन्यांनी संजयचे लग्न झाले होते. राहुल कुठेतरी नोकरीला दूर गेला होता. तडफडत होते. राजाना भेट ना गाठ मला कुणीही हवा होता, नवरासुद्धा, पण तो दुंडनही बघत नव्हता. मला त्याचा प्रचंड राग येऊ लागला. मी त्यावर खोटे नाटे आरोप करू लागले. मला संशयाने घेरले. मी त्याबरोबर वाद घालू लागले. नवरा आता माझ्याकडे व घरीही लक्ष देत नव्हता. मी एकटी पडली. मी असूनही होती. कधी राहुलचा फोन येईल, फक्त आश्वासाने मिळे. लग्न झाल्यावर राहुल संजय भेटीत राहिले, पण वरवर मनात कालवालवली होत होती. मी नवीन नाते जुळून पाहत होते, पण अडचणी नव्याने येत होती. भूक होती, ताट होते, जेवण होते, पण उपभोग घेता येत नव्हते. नवऱ्याला मनोमन शिव्या देत होती. मला राहुलचा फोन आला. तो भेटायला येणार होता. वेळ ठरली, दिवस ठरला. आज बऱ्याच दिवसांनी मला दिलाचा दिलबर भेटणार होता. नवरा कामावर निघून गेला. मी बाहेर पडले. दिवसभर राहुलच्या हंटीत विसावले वाटत होते. दिवस मावळून नये. संध्याकाळ. मी गलबेरीने घरी आले. नवरा वाट पाहत असेल असे वाटले, पण दारावर तेच कुलूप होते. घरात गेले. भरभर कपडे बदलले. नवरा येण्याच्या आत काही झालेच नाही असे केले, पण नवरा आलाच नाही. मी खूपच उशिरापर्यंत वाट पाहिली. सकाळी तरी येईल, पण सारे व्यर्थ. 4-5 दिवसांनी एक पत्र हाती आले. मला शोधू नकोस, आता मी कधीच घरी येणार नाही. काल मी तुला तुझ्या मित्रासमोर पाहिले. असो, पण तुझ्या वाईट कृत्यांची शिक्षा मी का भोगावी म्हणून दूर निघून जात आहे. म्हणजे मी मरणार नाही, तर मोकळ्या दुनियेत फिरणार आहे. मी गर्द काळ्या डोहात एकटीच असल्याचा बाद झाला. कुठे जाऊ, कुठे राहू, प्रश्न भयानक होते. मी इतका खोल विचार केव्हाच केला नव्हता. घाईघाईत राहुलला फोन केला. आपण लग्न करू. त्याने असे काही उत्तर दिले की कानात कुणीतरी लावा राहुल होतावा असं वाटलं. राजाला फोन लावला. त्याला सर्वच सांगितले, पण तो म्हणाला, अगं प्रेम वगैरे काही नव्हतं, ती फक्त मजा होती, आणि फोन ठेवला. संजयचे लग्न झाले होते. माझ्यासमोर फक्त अंधार होता. वाटा रुसल्याच्या होत्या. आईला काय सांगू, वडिलांना काय उत्तर देऊ, प्रश्न अनेक, उत्तर काहीच नव्हते. क्षणभंगुर सुखासाठी मी खरं सुख हरवून बसले होते. आता काय उपयोग नव्हता. वाईट कर्म माणसाला खोल दरीत नेते आणि आपल्याच कपाळा मोक्ष करते. मी आज खोट्या सुखासाठी मोठमोठ्याने रडू लागली होती. मला जे हवे होते ते मनापासून मिळतही नव्हते. म्हणून गोष्ट आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.